नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आज शेती हा मुख्य जरी कणा असला तरी आता तो हालताना दिसतोय. तर नेमकं शेतकऱ्यांसमोर काय समस्या येऊन ठेपलेल्या आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, बियाणांचा तुटवडा, कर्जाचा बोजा, त्याचबरोबर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी आपण पाहतोय. परंतु जसं समस्या आहेत तसेच त्याच्यावरती उपाययोजना देखील आहेत. तर त्यासाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी आता आपण आलेलो आहोत पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन सांगली यांच्या देशी या कोर्समध्ये असणारे वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत, जे प्रत्यक्षात शेतकऱ्यांसोबत समन्वय साधतात, प्रॅक्टिकल शेतकऱ्यांसोबत असतात, अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज महत्त्वाचं म्हणजे हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे. तर सुरुवात करूयात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांसोबत जे वावरतात, त्यांचे प्रश्न ज्यांच्या समोर असतात, असे सर्व विद्यार्थी आता आपल्या सोबत आहेत. सुरुवात करूयात आजच्या चर्चेला. शेतकऱ्यांसमोर नेमक्या समस्या काय आहेत, त्यातले नैसर्गिक आपत्ती ही जी समस्या आहे, या आपत्तीवरती कसं आपण मात करू शकतो, हे आता आपण पहिला मुद्दा घेऊयात. सर, काय सांगाल, नैसर्गिक आपत्तीवरती शेतकरी मात कसं करू शकतो? कसं आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणजे न सांगता येणारीच आपत्ती आहे. त्यावर आल्यानंतरच आपल्याला उपाययोजना करायला लागणार आहेत. जसं की अतिवृष्टी असू दे, दुष्काळ, गारपीट, महापूर, अशा या मोठमोठ्या आपत्तीमुळं वेगवेगळं नुकसान शेतकऱ्याचं भरपूर होत आहे. त्यामुळे त्याचं जे गणित आहे ते कोलमडतं आहे. त्यावर उपाय म्हणजे सरकार तर आता उपाययोजना करतच आहे. त्यावर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे सरकारने जे आता पीक विमा योजना आणलेली आहे, त्याचे पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जी शासनाची आहे, जे पाऊस किती पडणार आहे, वीज होणार आहे का, याबाबत जी माहिती देते तिथं अपडेट शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन, जर महापूर येत आहे त्यावेळी उरलेलं पाणी दुष्काळी भागात पाठवणे, साठवणे, ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर हवामान प्रतिरोधक पिके, जे हवामानाला म्हणजे आपत्तीवेळी किंवा पाणी जास्त चालणारे, कमी चालणारे अशी पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. अच्छा, वा, खूप छान. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात. खूप छान असं विश्लेषण दिलं आहे. दादा, काय सांगाल, आपत्ती व्यवस्थापन किंवा एखादं अचानक संकट जर आलं शेतकऱ्यावरती, तर उपाययोजना म्हणून आपण काय कराल? एक तर शेतकऱ्याने पीक विमा काढलेली पाहिजे, बरोबर, प्रिकॉशन म्हणून. आणि दुसरं म्हणजे मोबाईल असेल किंवा तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचलं असेल तर वांडीसारखं ॲप आहे, जे शेतकऱ्याला एक 5-6 दिवस तर अगोदर माहिती देतात. अच्छा, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. खूप छान सांगितलं. पहिला मुद्दा आहे विमा असला पाहिजे. दादा, काय सांगाल? गव्हर्नमेंटनं आता नवीन एक ॲप्लिकेशन हे केलं आहे. त्याच्यावर म्हणजे वीज केव्हा पडणार किंवा पाऊस किती काळ पडणार, किंवा बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच शास्त्रज्ञ सांगतात की ह्या तारखेला पाऊस पडेल, त्या तारखेला पाऊस पडेल. तर त्याच्या आधी आपल्या पिकाचं संरक्षण करणं किंवा पाणी म्हणजे जे काही आपल्याला हे करायचं त्याच्याबद्दल म्हणजे उपाययोजना त्या करून ठेवणे. अच्छा, हे सुरुवातीला आपण त्याचं नियोजन करून किंवा त्याची काळजी घेणे, हेच. तुम्हाला काय वाटतंय, जे अंदाज देणारे काही कंपन्या असतात, संस्था आहेत, तर त्यात खरा ठरतो? नाही, म्हणजे 100% खरा ठरतोय अशातला भाग नाही, पण प्रिकॉशन म्हणून आपण त्याच्याबद्दल उपाययोजना करून ठेवणं गरजेचं आहे. अच्छा, वा. काय सांगाल, तुम्ही आता सध्या खत दुकानदार आहात, शेतकरी तुमच्याकडे आहेत, बऱ्याच गावामध्ये तंत्रज्ञान अजून पोहोचलेलं नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन म्हणून काय करावं लागेल? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे बऱ्याचपैकी कंपन्यांनी जसे की मशनी, म्हणजे कृषी खात्याकडून ज्या मशनी येतात ते खालीपर्यंत पोहोचत नाही त्या. अच्छा, किंवा काही सबसिडी असतील ते शेतकऱ्यांना काही माहिती होत नाही, त्या माहिती होणं गरजेचं आहे. किंवा ज्या सबसिडी भेटतात त्या सबसिडी सुद्धा काही शेतकऱ्यांना माहिती होत नाही. शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचणं महत्वाचं आहे. आता ग्राउंड लेवलला तुम्ही काम करताय, अजून शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला काय वाटतात? समस्या म्हणजे कसं, आता मी द्राक्ष शेतीत काम करतोय, तर द्राक्ष शेतीत जर पाऊस जर मोठ्याने जर झाला तर गळकूज असेल किंवा क्रॅकिंग असेल किंवा काही आधुनिक म्हणजे विपरीत काय होत असेल बागेत, तर त्यावरती कृषी खात्याने येऊन त्याच्यावरती म्हणजे पाहिलं पाहिजे काय झालंय काय नाही, त्याबद्दल त्यांनी सल्ला दिला पाहिजे. किंवा वरून ते नुकसान भरपाई जे काही या गोष्टी आहेत त्या इकडे दुर्लक्ष करतात, ते दुर्लक्ष करू नये. हा, असं वाटतंय. अच्छा, धन्यवाद.
दादा काय सांगाल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा हवामानातला अचानक बदल असेल किंवा पीक विमा आता सध्या आपण चर्चा केलो, तुम्हाला काय वाटतंय शेतकरी म्हणून आपण सजग कसं राहिलं पाहिजे जे नैसर्गिक आपत्तीला सामना करावा लागेल? शेतकऱ्यांनी आपल्या वातावरणानुसार शेती केली पाहिजे, जेणेकरून पंजाब सारखे बाबांनो आता पाऊस जास्त काळात पडणार आहे त्या बापानं शेती केली पाहिजे. आपलं नुकसान करून घेणे, दुबार पेरणी संकट वगैरे येतं हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. ह्या पीक योजना वगैरे आहेत सर्व शेतकऱ्यांनी घेतल्या पाहिजेत जाणून. ठीक आहे. काही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत, माहिती मिळत नाही, माहितीचा अभाव आहे, काय करावं लागेल? शेतकऱ्यांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, संपूर्ण माहिती घेऊन आपल्या शेतीचं सगळं काही हे केलं पाहिजे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन कसं करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला वर्षभर आपल्या पिकासाठी मुबलक पाणी साठा होईल? पाण्याचं योग्य आपण व्यवस्थापन करायचं म्हणलं तर त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीनुसार म्हणजे ठिबक सिंचन असू दे, तुषार सिंचन असू दे किंवा रेन पाईप असू दे किंवा पाटपाणी या हिशोबाने त्यांनी पाण्याचा वापर केला पाहिजे. पाण्याची बचत कशी होईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले पाहिजे, कारण पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी खराब होत आहेत, जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त होत आहे, त्यामुळे पीक नापीक होत आहे, म्हणजे उत्पादन फार कमी प्रमाणात भेटत आहे शेतकऱ्यांना, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा वाढतो. त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीत म्हणजे वेगवेगळे घटक साचल्या कारणाने जमीन नापीक होते आणि पाण्याचा अतिवापर त्याचबरोबर केल्यामुळे क्षाराचे प्रमाण जास्त झाल्याने पिके कमी उत्पादन देतात. धन्यवाद. खूप छान असा मुद्दा यांनी सांगितलेला आहे. पाण्याचा वापर जो आहे तो अत्यंत काटेकोरपणे केला पाहिजे. पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारपट जमिनी होतात आणि कर्जाचा बोजा त्यामुळे होतोय. काय सांगाल दादा, पाण्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे? पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे उन्हाळ्यात जर पाणी कमी पडत असेल तर आपण शेततळ्याचा उपयोग केला पाहिजे आणि ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे, त्याच्यामुळे आपलं पाणी बचत होऊ शकते. सामुदायिक पाणी व्यवस्थापनासाठी काही उपाययोजना आपण ग्रामीण भागात करू शकतो? नाही, 4 शेतकरी येऊन एकत्र मोठा शेततळे हे करू, गट शेती करून आपण करू शकतो. हा एक उत्तम पर्याय आहे पाण्यासाठी. अच्छा दादा काय सांगाल पाणी व्यवस्थापनासाठी? पाणी व्यवस्थापनासाठी पाण्याची कमतरता असेल तिथे ठिबक सिंचनचा वापर करू शकतोय किंवा सर्व शेतकरी एकत्र येऊन शेततळे काढून तिथे पाण्याचा ठिबक सिंचनद्वारे वापर करता येऊ शकतोय. अच्छा दादा काय सांगाल, तुमच्या भागात कॅनॉलचं मोठं प्रमाण आहे पण काही दुष्काळी भागात पाण्याचा अजूनही टंचाई आहे, पाणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण पेरणी करताना त्या पिकाची निवड करायला पाहिजे. म्हणजे आज जे वातावरण आहे त्यानुसार आपल्या पिकाला त्या पाण्याची उपलब्ध होईल का तेच पीक करायला पाहिजे, दुसरं पीक करून का उपयोग नाही. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. पाणी जितकं आहे त्याच पद्धतीने पिकं घेणं अपेक्षित आहे. खूप छान. दादा काय सांगाल? शेतकऱ्याने प्रथमतः आपले पाण्याचे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आहे. जसे की शेततळे आहेत, गट शेतीतून आता 4-5 शेतकरी एकत्र येऊन जरी मोठं शेततळ मंजूर करून शेतकऱ्यांकडून मिळू शकते, त्याला कागद पण सरकार आपल्याला देते. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आपली शेती ठिबक सिंचनाखाली आणली तर 100% आपल्याला या पाण्यात चांगलं नियोजन करता येईल याचा शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. यानंतर पुढच्या मुद्द्याकडे येतोय, बियाणं, खते आणि कीटकनाशकांची उपलब्धता आणि उपयोगिता कशी सुधारता येईल? नुसते आज जर बघितलं आपण तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, तरी पण आज बऱ्यापैकी आज पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर सातत्याने महापूर म्हणा किंवा ढगफुटीसारख्या काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी दुष्काळ पण पडते. अशा परिस्थितीमध्ये कसं ते महाराष्ट्र शासन अगोदर हे पिकवेशन म्हणून शेतकऱ्यांना कल्पना देतच असते, जे कृषी विद्यापीठ आहेत, कृषी माध्यम आहेत त्यातून देत असते. त्या माध्यमातून योग्य बियाण्याची निवड करणे शेतकऱ्याला हे महत्वाची गरज आहे, काळाची गरज आहे, जेणेकरून चांगल्या बियाण्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न जितकं वाढता येईल तितकं ती वाढवू शकेल. दुसरी गोष्ट की बियाण्यामध्ये सुद्धा आज बऱ्यापैकी तुटवडा फार कमी जाणवतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं ज्या गव्हर्नमेंटनं म्हणजे पीक विमा योजना घोषित केलेल्या आहे, त्याचबरोबर बियाण्यामध्ये 2-3 जे 4-5 व्हरायट्या जे शासन मान्यता प्राप्त आहेत अशाच बियाणांची निवड करून जर शेतकऱ्यांनी त्याचं जर उत्पन्न घेतलं तर 100% ते उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि अशा पद्धतीने अपग्रेड होऊन आपण जर पुढे जर शेती केली तर 100% शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. अच्छा, आता बियाण्याचा विषय आहे. अनेक वेळा कृषी सेवा केंद्रातून
ज्यादा कमिशन भेटते म्हणून विशिष्ट कंपनीचेच बियाणं विकण्याचे सुद्धा प्रकार समोर येत आहेत. काय सांगाल, एक शेतकरी या भावनेतून तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघताय? अगदी बरोबर आहे. शेवटी दुकानदार हा त्याचं प्रॉफिट बघत असतोय, पण तो प्रॉफिट क्षणिक न बघता लॉंग टर्मचं त्याने बघणं गरजेचं आहे. आज शेतकरी टिकला तर दुकानदार टिकणार आहे. दुकानदार किंवा शेतकरी हे सर्व चेन आहे. म्हणजे आपण आज शेतकरी टिकला तर हा भारत देश पण टिकणार आहे. हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी पहिला सुरुवातीला दुकानदारांमध्ये त्याचा जो मार्जिन रेशो आहे हा पहिला खूप कमी केला असं मला तर वाटते. कारण आज जर बघितलं तर आजच मला वाटते डॉक्टर MS स्वामीनाथनचा जन्मदिवस आहे. यानुसार सांगतो की बऱ्यापैकी त्यांनी एवढी बियाण्यांची चांगली चांगली व्हरायटी इथं आणलेले आहेत, त्याचं कुठेतरी अजून तळगारापर्यंत ते पोहोचलेलं नाही. म्हणजे शेवटच्या खेडेगावात बघितलं तर अजून त्या बियाणं व्हरायटी वापरले जातात. मग ते कुठेतरी आधुनिकरणाकडे थोडंसं शेतकऱ्यांना वळलं पाहिजे. आणि बियाणं बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बोगसगिरी बऱ्याच ठिकाणी चालू आहे, त्यावर मात्र शासनाने थोडासा आळा घातला पाहिजे, ही माझी नम्रतेची विनंती आहे. खूप छान महत्वाचा मुद्दा सांगितला दादा. काय सांगाल, खते, बियाणे आणि कीटकनाशकाची उपलब्धता आणि उपयोगिता कशी सुधारता येईल? एकात्मिक कीड व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे इथून पुढं. आणि कीटकांच्या नियंत्रणासाठी जैविक आणि नैसर्गिक पद्धतीचा जेवढा वापर शेतकऱ्यांना करता येईल तेवढा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे. तसंच खत ज्यावेळी शेतीत वापरत असतो त्यावेळी माती परीक्षणाचा आधार घेऊनच शेतकऱ्यांनी इथून पुढं जर का खतं वापरली तर जमिनीचं आरोग्य आणि शेतकऱ्याचं उत्पन्न या दोन्हीचा कुठं तर ताळमेळ बसेल असं मला वाटतं. अच्छा, काय सांगाल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अजून समस्या आहेत? ग्रामीण भागात अजून शेतकऱ्यांच्या भरपूर समस्या आहेत म्हणावं तसं तर. अजून जे शासनाच्या लेवलला जे योजना जे राबवल्या जातात ते अजून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. काही ठराविकच लोक असतात त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचतात आणि त्यांनीच त्याचा फायदा घेतला जातो. अच्छा सर, मी तुमच्याकडे येतोय. आता सगळे आपले विद्यार्थी आहेत, अनेकांच्या या ठिकाणी दुकानं आहेत. आता जो मुद्दा आहे खतं, बियाणे आणि उपलब्धता आणि त्याचा उपयोगिता याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, या मुद्द्यावरती आपण काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की एकात्मिक पीक व्यवस्थापन करायला पाहिजे. सध्या आपण एका ठराविक पिकाभोवतीच आपली शेती फिरवलेल्या, तर त्याचं व्यापारी पिकाभोवती शेती न फिरवता आपल्या अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळपिकं ह्या सगळ्यांचं आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं लागवड करणं आणि स्वयंपूर्णता होणं ह्याच्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सगळे प्रकारचे भाजीपाला, फुलं आपल्या घरी लागतं तेवढं तरी उत्पादन घेणं. त्याचबरोबर जे खत व्यवस्थापन आहे ती माती परीक्षण, त्याच्यानंतर सेंद्रिय खतं, भर खतं, तसंच नॅनो फर्टिलायझर्स यांचा वापर प्रभावीपणे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या जमिनीतून आपल्याला उत्पादन वाढणं गरजेचंच आहे, त्याचबरोबर जमिनीचं जे कस सुधारतील किंवा जमिनीची प्रत सुधारतील अशा पिकांच्या लागवडीकडं शेतकऱ्यांनी खास करून वळणं गरजेचं आहे. विशेषतः ऊस पट्ट्यामध्ये हळद सारखेचं जर पीक घेतलं तर त्याच्या बेवडवर आपण पुढील 2 ते 3 वर्षे चांगलं ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो. अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या पिकांचं एकत्रित लागवड करून एकत्रित पीक पाणी व्यवस्थापन करणं सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेती आपण कशासाठी करतो तर आर्थिक उन्नती, आर्थिक आपल्याला स्थैर्य मिळवता यावं यासाठी. परंतु बाजारात गेल्यानंतर प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याचा एक अनुभव असतो तो म्हणजे अन्यायकारक दर आम्हाला मिळाला, अर्थातच आमच्या मालाला चांगला आणि योग्य रास्त भाव मिळाला नाही असे एक प्रत्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतंय. आता बघूयात बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर भाव रास्त मिळावा, शेतकऱ्याच्या अपेक्षित रेट यावं यासाठी आपण काय करू शकतोय? काय सांगाल, बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला योग्य भाव भेटत नाही, शेतकरी नाराज असतो. बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही म्हणजे आता आडती दुकानदार आहेत का नाही यांचं कसं होतंय, भाजी विक्रेत्याकडूनचं कमिशन, शेतकऱ्याकडचं कमिशन, दोघांकडून कमिशन खाल्ल्यामुळे शेतकऱ्याला त्याचे भाव कमी मिळतात. आणि आपल्या लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे. तुम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर प्राईसनुसार मटेरियल घेणार आणि शेतकरी विकाय बसल्यानंतर 100 रुपयाचा बाजार तुम्ही 10 रुपयाला मागणार. ही तुम्ही पहिल्यांदा आपली मानसिकता बदलली पाहिजे. फुकट खायचं बंद झालं पाहिजे. त्यामुळे आपलं पहिलं शेतकऱ्याचं इथं नुकसान मोठं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता शेतकरी पण काय करायला लागलाय, भाजीपाला ह्याच्याकडे वळायचं एकदम कमी व्हायला लागले प्रमाण. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान पण आहे. आणि अचानक पुन्हा मग सगळ्यांना समोर जायला लागतंय की अचानक मालाचं शॉर्टेज झालं, 10 रुपयाची वस्तू पुन्हा 100ला झाली. असे दंगा पुन्हा तुम्ही टीव्ही वाले जास्त दंगा करता की रेट वाढल्या तुमचे दंगे असतात. तुम्ही रेट कमी झाल्यावर शेतकऱ्याच्या बाजूकडून बोललो पाहिजे हा पहिला मुद्दा.
आणि समाजानं शेतकऱ्याकडे बघण्याची पहिली प्रवृत्ती बदलली पाहिजे आहे. तर कुठंतरी आपला देशात फरक पडेल. शेतीप्रधान देश फक्त आपल्याला म्हणण्यापुरताच आहे, पण शेतकऱ्याला तेवढी किंमत नाही. तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटतं या नजरेतून. माझं तर वैयक्तिक अगदी प्रॅक्टिकल. तर निश्चितच महत्वाचं म्हणजे बार्गेनिंग हा एक विषय त्यांनी सांगितला. मॉलमध्ये 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला कस्टमर घेतात, परंतु बाजारामध्ये बार्गेनिंग फार करतात. अनेक शासनानं काय शेतकऱ्याच्या मालाचा रेट वाढला की बाहेरल्या देशातनं आयात वाढत्या. आता मध्ये कांद्याचा रेट वाढला, पाकिस्तानातनं कांदा आणला, त्यामुळे कांद्याचा रेट पडला. मध्ये बेदाण्याचा आता रेट वाढायलाय, तुम्ही लगे अफगाणिस्तानचा बेदाणा आणताय. शेतकऱ्याच्या मालाला रेट वाढला की तुम्ही बाहेरनं आयात करताय. काय दुसरी गोष्ट, ज्यावेळी भारतातनं बाहेर जाते, बांगलादेशला द्राक्षे गेली आपल्यातली, ज्यावेळी बांगलादेशला द्राक्षे गेली तेव्हा क्रेटला ड्युटी लावली. आधी गाडीला ड्युटी असायची, त्यामुळे निर्यात कर वाढवला, आयात कर कमी केला, त्यामुळे बाहेर मटेरियल आधी जादा यायला लागले, बाहेर जाणार कमी चालले आणि एक्सपोर्ट कमी व्हायला लागला भारतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. सध्या कांद्याचा जर आपण रेट बघितला आणि फुलाला सुद्धा अशी परिस्थिती झाल्या, कृत्रिम फुलं यायला लागलीत मार्केटमध्ये, त्यामुळे शेतकरी फुलं विक्रीत होईना. आता आंदोलन चालू आहे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं तीन बाहेरल्या की फुलाला शेतकरी आता येणार गणपती सणाला प्रत्येक सणाला ही फुलं ओरिजिनल शेतकऱ्याकडे घेतलेलीच वापरली पाहिजे. कृत्रिम फुलं त्यांनी सगळी बंद झाली पाहिजेत आता. आणखी एक मुद्दा, कोविड पासून द्राक्ष बागेचा जर रेट बघितला तर त्याबद्दल काय सांगाल? सध्याचे रेट काय अपेक्षित मिळतात का? नाही, द्राक्ष बागेला अपेक्षित रेट मिळाला असता, पण काय झाले शेतकऱ्याकडे घेतलेला माल हे बाजारपेठेत जाऊपर्यंत आहे ना निम्म्या रेटला असते. बाजारपेठला आता बाहेर आम्ही कोल्हापूरला चौकशी केली तर 100 रुपये किलो द्राक्ष होती आणि आमच्या शेतकऱ्याकडे कोण 20 रुपये किलोने घेत नव्हतं. अशी परिस्थिती राहिली. विषय नैसर्गिक आपत्त्याचा, शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे. पहिलं फ्लॉवरिंग मध्ये वाचलं तर गळकुजीतनं वाचलं की माल द्यायच्या टायमिंगला पाऊस पडते. ज्यावेळी पावसात पडते 22 रुपये 23 रुपये विम्याला घेतात. ज्यावेळी विमा क्लेम करायचा असते तेव्हा 500-600 अटी असतात त्याच्यावर. 100 शेतकऱ्यांनी विमा उतरला तर दोघाचा विमा क्लेम होते. ती बाकीच्यांचं 98 जणांनी काय करायचं सांगा. राहिला विषय बँकेच्या कर्जाचा. शेतकऱ्याला 1 एकराला बाग पिकवायला, आमचं सांगली जिल्हा आहे, आम्ही द्राक्षातच जास्त, त्यामुळे द्राक्षाबद्दलच बोलणार. 1 एकर बाग पिकवायची म्हटलं तर खतासकट आणि सगळ्या सकट 2.5 लाख ते 3 लाख रुपये खर्च होते आणि शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न व्हायला लागलंय 2 लाख रुपये. ही अशी परिस्थिती आहे आणि त्यातनं आणि नुकसान झालं तर ही हप्तावाली ही दारात येऊन उभारलेली असते शेतकऱ्याची 500 वेळा. ह्याला कोण काय करणार? अगदी महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्याला कर्जच देऊ नका पहिली गोष्ट म्हणजे, आणि दिलं की असली काय आट लावू नका. जर राहू दे काय करायचं तुम्ही त्याचं कर्ज माफ करू नका, पण बाबा जोपर्यंत त्याचं उत्पन्न येत नाही तोपर्यंत त्याला व्याज तर थांबवा. बरोबर, कारण त्याच्या नोटीस एवढ्या येतात की शेतकऱ्याला कचरा घेतल्याशिवाय पर्याय राहिना झालाय. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि हा संवेदनशील महत्वाचा मुद्दा या शेतकरी दादाने सांगितलेला प्रॅक्टिकल मुद्दा मांडलेला आहे. दादा काय सांगाल, सध्या बाजारामध्ये अपेक्षित रेट मिळत नाही, ह्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो आणि शासन दरबारी आपण हा मुद्दा जर घेतला तर काय सूचित कराल त्यांना? FMC मध्ये पण फारच मालाला भाव मिळत नाही. गेल्यानंतर व्यापारी पण खूपच जास्त कमी दराने मागतात. एकही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. अच्छा, शेतकरी ते थेट ग्राहकापर्यंत आपण ही योजना करू शकतो का आणि त्याच्यात काय मर्यादा आहेत का? आहेत. ऑनलाईन प्रक्रियामध्ये पण चांगला भाव मिळू शकतो. शेतकऱ्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी ऑनलाईन त्या मालाचं होऊ शकतो जे माल बेदाण्याच होऊ शकतो. पण आता द्राक्ष समजा फुलं ही ओल्ली येते, नाशवंत माल आहे, 24 तासाचा नाश होतोय, ते ऑनलाईन करूपर्यंत तिथपर्यंत पोहोचपर्यंत ते पोचलं पण पाहिजे. त्याची तेवढी कॅपॅबिलिटी पाहिजे, तेवढी स्टोरेज यंत्रणा त्यांनी शेतकऱ्याकडे होऊ शकत नाही. त्याला शासनानं मग स्टोरेजला त्यानं अनुदान त्यानं वाढवून दिलं पाहिजे किंवा शेतकऱ्याला स्टोरेज करायची परमिशन मिळाली पाहिजे. 50-100 टनाचं स्टोरेज, लहान स्टोरेजला 100% सारखं अनुदान दिलं पाहिजे शासनानं. बाहेर देशात चालूच आहे ते, आपल्यातच नाही. व्यापाऱ्याचं अनुदान पण करून, कोल्ड स्टोरेजसाठी मिळणारं अनुदान व्यापाऱ्यांचं पण करून त्यांनी थेट शेतकरी गटांना दिलं पाहिजे आहे. व्यापारी मोठाच होत चाललेला आहे. शेतकऱ्याच्या नावाखाली त्यांनी काळा बाजार सगळा चालू झालेला आहे. आता राहिलेला आता बेदाना आहे, हा शेतकऱ्याकडे बेदाना नाही. तुम्ही आता सर्वे जर केला तर संपूर्ण बेदाना 80% हा व्यापाऱ्यांच्याकडेच आहे. अच्छा, असा विषय आहे. त्यामुळे कोल्ड स्टोरेज असतील यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे आहे. त्याचे सरकारनं पण विचार केला पाहिजे. निश्चितच व्यापारी मोठा होत जातोय, शेतकरी मात्र हळूहळू मायनस मध्ये जाताना दिसतात. जतसारख्या दुष्काळी भागातून सुद्धा लाखो रुपये तुम्ही कमवताय. काय सांगाल, तुमचा प्रॅक्टिकल अनुभव शेतात काय आहे आणि कशा पद्धतीने इतर शेतकऱ्यांना सल्ला द्या? माझं नाव रमेश शोभल आहे. मी जास्त सेंद्रिय खतावरती जास्त रासायनिक खताचा वापर करत नाही शक्यतो. खत, कोंबडी खत अशाचा वापर जास्त करतो आणि ठिबक सिंचनमध्ये पाणी शेततळा वगैरे
स्टॉक करून त्याचा वापर करतो सर. वापर करताय? हो सर. अच्छा, म्हणजे उत्पादन खर्च तुम्ही कमी करताय? कमी करतो सर. बरं. शेणखत किंवा कोंबडी खत जे वापरतात त्याचा खर्चाच्या तुलनेत इतर जे निविष्ठा वापरतात त्याचा खर्च किती होतं का? तरी सेंद्रिय खताच्या निविष्ठाला जरा जास्त पैसे जातो, परंतु झाडाचं लाईफ वगैरे जास्त टिकतो. तुमचा काय अनुभव आहे? बाजारामध्ये योग्य भाव भेटतो तुमच्या मालाला? योग्य हमी भाव आहे? सेंद्रियचं पिकवलं तर योग्य भाव मिळतो सर, परंतु व्यापारी लोक जरा फसवतात आणि व्यापारी लोकांनी माल घेतेवेळी त्यांना असं हे करायला पाहिजे, म्हणजे पोलीस स्टेशनचा परवाना घेऊनच त्या गावात उतरवलं आणि व्यापारी घेऊन ते माल घेऊन पळून जातात. ते कायदा केलं पाहिजे. अच्छा. या गावात, आमच्या गावात आता माल घेणं असेल तर ते पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं आधार कार्ड वगैरे सगळं रजिस्ट्रेशन करूनच आलं पाहिजे. अच्छा. हमी भाव भेटतो योग्य? हो भेटतो सेंद्रिय. काय सांगाल तुम्ही? हमी भाव पाहिजे तसा मिळत नाही. हा, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्यासाठी सरकारनं स्वामीनाथन समितीचा जो आयोगाचा नियम आहे तो प्रत्यक्षात वापरात आणला पाहिजे. अच्छा. काय सांगाल हमी भाव बद्दल? हमी भाव म्हणण्यापेक्षा शासनानं आणि शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगावर खरं म्हणजे जास्त भर दिला तर खरंच शेतकऱ्यांचं आर्थिक पत वाढण्यास सुरुवात होईल. तसंच राज्य शासन असते किंवा शासन असू दे, केंद्र शासन असू दे, नाशवंत मालासाठी शीतगृहाची व्यवस्था जागोजागी करून शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढीसाठी चालना द्यायला पाहिजे. असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? हमीभावाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आज बघा, आपण भारत कृषी प्रधान देश आपण मस्त म्हणतोय, तर आज जर बघितलं तर आज गव्हर्नमेंट बघा की 7वं वेतन 8वं वेतन वेगळं गव्हर्नमेंट एवढं त्यांना मला वाटतं लाखो रुपये पगार असून सुद्धा कमी पडते. म्हणून त्यांना शासन देत असेल कदाचित. ठीक आहे, काय अडचण नाही. कारण शेतकरी आज असा एवढी वाईट परिस्थिती आहे की ते जे उत्पादन करतोय किंवा जे उत्पन्न उगवतोय तर ते रेट ठरवू शकत नाही. इतकं दुर्दैव शेतकऱ्याचं. म्हणजे समजा मला आज वांगी पिकवताना 20 रुपये खर्च आला असेल तर मी 30 रुपयाने ती वांगी विकू शकत नाही. इतकं दुर्दैव म्हणजे शेतकऱ्याचा. त्याला जर शासनानं जर चांगला हमी भाव दिला की उत्पन्न आणि त्याचं व्याज म्हणजे जो प्रॉफिट रेशो आहे ह्याचं जर गणित घालून दिलं तर 100% शेतकरी हा परत एकदा देशाला पोषेल. पूर्ण हे गव्हर्नमेंट सर्वांना पण पोषेल इतकी ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. तर ते आज गव्हर्नमेंट त्या बाबतीत विचार करायला तयार नाही. त्याला कसं दाबता येईल इकडे शेतकऱ्याकडे लक्ष आहे. आज त्याला लाईट 9 सकाळी 8ला न देता रात्री 1 वाजता द्यायची लाईट, म्हणजे जेणेकरून ते रात्री जाऊच नाही शेताकडे. एवढी वाईट परिस्थिती शेतकरी जाणवली. का बाबा तुम्ही आज तुम्ही देशावरती 2 आज मला वाटतं युद्ध आहेत. एक शेतकरी तर जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी लढतोय आणि तिकडे सीमेवरती घुसखोरी होऊ नये आणि स्वतःच्या पोटासाठी सैनिक लढतोय. ही अवस्था आज भारत देशाची आहे. ह्याच्यावर गव्हर्नमेंट कधी बघणार आहे की काही विचार करणार आहे का नाही? मी याच्याबद्दल गव्हर्नमेंट विचार करावा. हमी भाव 100% आम्ही देशाला पोचू एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यामध्ये. एवढंच बोलतो. शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटतंय? सर एकच वाटतंय की बाहेरच्या कंपन्या आणि शासनाने त्यांचे जे हे भाव आहेत ते समन्वय साधवायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी आणि दुकानदार व्यवस्थित म्हणजे त्यांचं हे झालं पाहिजे. अनेक वेळा शेतकरी म्हणतोय की खताचे रेट वाढले, औषधांचे रेट वाढले. हा खर्च जर बघता शेतकऱ्यांना मग साहजिकच उत्पादन खर्च वाढला की प्रॉफिट कमी होतं. याबद्दल काय सांगाल? आता शेतीला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजतात. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. तर शेतकऱ्याचा विचार शासनानं पण केला पाहिजे. असा विचार करायला पाहिजे की तुम्ही खत, औषधं, बी बियाणांचा भरमसाठ खर्च वाढवलाय, पण शेतकरी जो माल पिकवतो त्याला हमी भाव देत नाही. शेतकऱ्याला तुम्ही कर्ज न देण्यापेक्षा, ते अनुदान वगैरे न देण्यापेक्षा शेतकरी जो माल पिकवतो त्याला तुम्ही हमी भाव दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी पण एक संघटित झालं पाहिजे. सगळे शेतकरी काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाहीत. हा, मग तर मोठ्या शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांना पण सपोर्ट केला पाहिजे. अगदी बरोबर. हा, एवढं सांगा. काय सांगाल शेतकऱ्यांच्या जे रक्षणासाठी? म्हणजे आता बरेच आपत्ती व्यवस्थापन येतात शेतकऱ्यांच्या, अशा वेळी जीवितहानी होते. हे टाळण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? आरोग्य विमा योजना त्यामध्ये आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष आरोग्य विमा योजना तयार केली पाहिजे. तसेच सामाजिक सुरक्षा योजना त्यामध्ये आहे. पेन्शन योजना आणि इतर सामाजिक
सुरक्षा योजनाची अंमलबजावणी केली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी काय करायला पाहिजे, काळजी कशी घ्यायला पाहिजे? सर्वप्रथम शेतकऱ्याने स्वतःची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचं जे बाजारात मास्क उपलब्ध आहेत किंवा संरक्षण किट आहे ते त्याचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. वाऱ्याची दिशा, त्याचा वेग या हिशोबाचा वातावरणाचा विचार करून फवारणी घेतली पाहिजे. कीटकनाशक शेतकऱ्यांना वापरता हाताळताना वाटतं की हे काय जाता विषारी नाहीत, पण त्याचे काही कालांतरानं दुष्परिणाम हळूहळू शेतकऱ्यांना जाणून देतात. तसं त्यांचं वय कमी, इम्युनिटी पॉवर शेतकऱ्याची कमी होईल, त्यावेळेस त्यांना ते सगळं जाणवतं की बाबा आपल्याला काय हानी झाली आहे किंवा आपल्यापर्यंत काय दुष्परिणाम व्हायला लागतील. त्यासाठी शेतकऱ्यांना जागृत करणे सुद्धा गावामध्ये ग्रामपंचायतीने थोडे विविध उपक्रम राबवले पाहिजेत. कृषी निविष्ठा केंद्रांनी सुद्धा शेतकऱ्यांना जागरूक केलं पाहिजे त्या संदर्भात. अच्छा, सेंद्रिय शेती की रासायनिक शेती, बघूया यानंतर चर्चेमध्ये आपल्याला सहभागी होत आहेत. दादा, काय सांगाल, कोणती शेती नेमकं योग्य आणि परवडणारी आहे? शेतकऱ्यांना समाजा माध्यमातून सांगण्यात येते की सेंद्रिय शेती करा, पण ॲक्च्युली सेंद्रिय शेती त्या शेतकऱ्याला किती परवडते, त्यातनं येणारं उत्पन्न किती आहे आणि त्या येणाऱ्या पिकाला मुख्य भाव किती मिळतो याच्यावर कोण बोलत नाही. पण सगळ्यांना चांगलं खायला पाहिजे, सेंद्रिय पाहिजे. आज शेतकरी रासायनिक शेतीकडे का वळला, त्याला कोण वळवलं, याला जबाबदार कोण, याचा शेतकऱ्यांच्या पेक्षा पण राज्य शासनाने आणि समाजाने विचार केला पाहिजे, ना की एकट्या शेतकऱ्यानं. आज रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्याचा खर्च बऱ्यापैकी कमी प्रमाणात येतो, त्यातनं त्याला जे उत्पादन मिळणार आहे ते रासायनिक शेतीतनं बऱ्यापैकी चांगलं मिळतं. तेच जर का तो सेंद्रिय शेतीकडे वळाला तर त्या शेतीमध्ये येणाऱ्या उत्पादनाची शाश्वती कमी राहते आणि त्या पिकाला मिळणारं जे दर आहे ते त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवल्याप्रमाणे जे त्याचा उदरनिर्वाह व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्या पिकाला रेट न मिळाल्यामुळं आज खरं म्हणजे शेतकरी सेंद्रिय शेतीपासून वंचित राहत आहे, लांब राहत आहे. अच्छा, पण काही शेतकरी म्हणतात रासायनिक शेतीमुळं जमिनीतला जो कर्ब आहे तो कमी होतो आणि पुढे शेती नापीक होण्याकडे प्रवास होतो, याबद्दल काय सांगा? नाही, त्याच्यासाठी सुद्धा विद्यापीठांच्या मार्फत वेगवेगळ्या योजना शिफारशी आहेत त्या शेतकऱ्यांनी अवलंबल्या पाहिजेत. असं की नाही की जे झालं आज 15-20 वर्षापूर्वी, आता भरपूर बदल होत आहे. शासन आणि विद्यापीठ चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी आपली जमीन समृद्धी केली पाहिजे. अच्छा, दादा काय सांगाल, सेंद्रिय शेती का रासायनिक शेती? आज जर आपण बघितलं तर सेंद्रिय शेती आणि ही काळाची गरजच आहे, याबद्दल मला काही डाऊट नाही आहे. कारण मला एक सांगा, साधं उदाहरण मी विचारतो जनतेला, तुमच्या माध्यमातून विचारतो. रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये आपण विचार करतोय, तर शेती ही पहिला व्यापारी शेती झाली, हे मला एक तुम्हाला ठामपणे बोलायचं आहे. का बोलायचं आहे तर समजून घ्या, पूर्वी काय होतं, देवाणघेवाण पद्धत होती, केमिकल हा प्रकारच नव्हता, त्यामुळे मनुष्याचं आयुष्यमान जे होतं ते 70-80 परत मनुष्य जगायचा, तर त्यामध्ये कुठल्याही केमिकलचा प्रादुर्भाव नव्हता. म्हणजे फळामध्ये असू दे, भाजीपाल्यामध्ये असू दे, माणूस निरोगी राहत होता. आज जर बघितलं तर सेंद्रिय शेती मी करायची जर ठरवली तर 1 एकराचं उत्पन्न मी फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो, मी वांग्याचं उत्पन्न 1 एकराचं घेतलं, ते 1 एकराच्या वांग्याच्या उत्पन्नामध्ये सेंद्रिय शेतीने मी वांगी पिकवत असताना मला त्यातून एक जे पहिलं उत्पन्न आहे, म्हणजे जो पहिला तोडा आहे, समजा एक 200 किलो मला तोडा मिळाला आणि एक माझा मित्र आहे तो रासायनिक पद्धतीने करतो 1 एकर आणि त्याचा पहिला तोडा होते 500 किलोचा, माझा होते 200 किलोचा. का बरं हा विचार करायचा? कारण आता हवेमधलं प्रदूषण आहे, जेणेकरून म्हणजे त्याचा इतका इफेक्ट झाला की फळांवरती पिकांवरती होतोच. मग मी वेगवेगळे केमिकल्स माझा मित्र मानतोय, त्यामुळे त्याची वांग्याला चांगलं शायनिंग येते, उत्पन्न वाढते आणि ज्यावेळेला ते मार्केटमध्ये बाजारात ज्यावेळेला ते बसतोय त्यावेळेला त्याच्या वांग्याला एक 25 रुपये किलो दर असला तर 25 रुपये 26 रुपये किलो त्याला दर लगेच जागेवर भेटतोय. शेतकरी खरेदी करतोय, त्याच वेळेला व्यापारी खरेदी करतोय. कारण ज्यावेळेला मी उत्पन्न घेत असताना की तो 500 किलो ज्यावेळेला घेतो तेव्हा माझं 100 किलोच येते, कारण ती माझी 100 किलोची जी वांगी आहे ती माझी वांग्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर माझी वांगी 75 रुपये किलो विकली गेली पाहिजे, कारण ते विदाऊट केमिकल आहे. तर ते बाजारभावात घेतली जात नाही, कारण का तर लोकांना आज कमी पैशामध्ये जास्त पाहिजे, जास्त माल पाहिजे, कारण ते सेंद्रिय आहे का विदाऊट केमिकल आहे याच्याकडे बघायचं कोणाचं लक्ष नाही. त्यामुळं आज सेंद्रिय शेती करत असताना विचार करायला लागतो की बाबा माझं उत्पन्न वाढणार नाही, त्यामुळे माझं प्रॉफिट रेशो नुकसान येणार
येणार आहे, प्रॉफिट रेशो कमी आला की नुकसानीत येणार आहे. त्यामुळे सेंद्रिय खत का वळावं याचा विचार गव्हर्नमेंटने पण करायला पाहिजे. 100%. हा त्यामुळेच आपण इथं नुकसान व्हाल्यामुळे शेतकरी हा व्यापारी शेतीकडे वळला, त्यामुळे ते केमिकलचा मारा करायला अतिरिक्त उत्पन्न घ्यायला नको असताना त्याच्या हा विषय मार्केट. अतिशय चांगला मुद्दा आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलं तरी सुद्धा रेट मात्र केमिकल शेतीसारखाच रेट मिळतो असं त्यांचं मत आहे. आणि तुम्ही काय सांगाल, मगाशी म्हणलात की सेंद्रिय शेती फार उत्तम आहे आणि कमी खर्चात होते, तर हमी भाव आणि रेट व्यवस्थित भेटतो का? सेंद्रिय शेतीचा थोडाफार खर्च वाढतो, परंतु त्याचं झाडाचं लाईफ पण चांगलं जास्त काळ टिकतो. आणि सेंद्रिय शेतीमुळे असं म्हणतात की रासायनिक शेती केल्यानं उत्पन्न वाढतो. सेंद्रिय शेती केल्यावर रासायनिकपेक्षा जास्त उत्पन्न काढतो सर. अच्छा. दरवर्षी जास्तच सेंद्रिय खताचा वापर केल्यानं जास्तच माल निघतो. काय माल निघतो, एव्हरेज जास्तच निघालेलं. रासायनिक माझं मित्र म्हणजे 4 बेसर डोस वापरतात डाळाला. मी एकही बेसर डोस घालत नाही, एक दाना पण सेंद्रिय शेती खताचा वापर करत नाही, आणि त्याच्यापेक्षा माल मी जास्त करतो. अच्छा. अनेक वेळा बरेच रोग, न ऐकलेले रोग सुद्धा आता पिकावरती यायला लागल्यात, अशा वेळी लोक रासायनिकडे वळतात. मग सेंद्रियमध्ये असा काय पर्याय आहे का त्या रोगासाठी? आहे सर, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मग रोगासाठी ट्रायकोसुड वगैरे आहेत, वरून स्कोर प्लस सुडोबॅसिलस वगैरे त्यासाठी वगैरे आहेत. ऑर्गॅनिक मध्ये भरपूर ऑप्शन आहेत सर. आता सेंद्रिय शेती की रासायनिक शेती? सर सेंद्रिय शेती केली पाहिजे, पण आता तुम्हाला सांगू का, ऑर्गॅनिकमध्ये आता बायोतेन म्हणून एक घटक येते. घटक नाही म्हणजे ऑर्गॅनिक वनस्पतीच्या अर्कापासून एक कीटकनाशक आहे, तर ती 2600 रुपये लिटर बसते शेतकऱ्याला. हा, आणि तेच अल्टरनेट कराटे म्हणून जर आहे ना केमिकलमध्ये 500 रुपये लिटर बसते. मग शेतकऱ्यांना कशी ऑर्गॅनिक शेती करायची? ऑर्गॅनिक शेती सुद्धा बाजार झाला की एवढ्या कंपन्या आल्यात की त्या कंपन्यांचं मटेरियलच घ्यायला परवडत नाही. 200 रुपयाने M45 पुडा मिळतो पेस्टिसाइडचा, आणि तेच द्राक्ष वाढवायसाठी जर किंवा कुठलं पण वाढीसाठी जर एखादं बायोस्टिम्युलंट घ्यायचं म्हटलं तर 2000 रुपये लिटरच्या आत येत नाही. मग शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे? शासनाने त्याला काय तर केलं पाहिजे, कारण ते तयार 200 रुपये लिटरनच होते. मग ही टॅक्स बिक्स सगळं भरायचं शेतकऱ्यानं, आणि वर सरकार पण म्हणते की शेतकऱ्याला कर नाही. सगळीकडं आता शेतकरीच अडचणीत यायला ना. बरोबर. एक काळ असा होता, रासायनिक शेतीच्या अगोदर जर आपण बघितलं तर शेतकरी गावातल्या गावात बरेचसेच उपजीविकेची साधनं करून आपापल्या पद्धतीनं, बलुतेदारी पद्धत होती, देवाणघेवाण गावातच व्हायची, खेडी स्वयंपूर्ण होती. त्यावेळी आपल्याला गावागावामध्ये वाडे बघायला मिळतात, पण आज शेतकऱ्याला घर बांधायचं म्हणलं की घरकुल मंजूर होते का ह्याची वाट बघावी लागते. हा डिफरन्स आज आपल्याला बघायला मिळतो. दादा काय सांगाल, मग शेती नेमकी करावी कशी, पद्धत नेमकी योग्य कोणती, सेंद्रिय की रासायनिक? शेती करताना आता आपल्याला सेंद्रिय आणि रासायनिक दोन्हीचा समतोल राखून शेती करणे गरजेचे आहे. कारण का देशाची लोकसंख्या इतकी वाढलेली आहे की आपल्याला उत्पन्न पण महत्वाचं आहे, की उत्पन्न जास्त येणे अपेक्षित आहे. नाहीतर आता मागच्या वर्षी तुम्ही श्रीलंकेची परिस्थिती बघितलेली आहे, त्यांनी एकदमच सेंद्रिय शेतीकडे वळल्यामुळे देशात त्यांना खायला अन्न मिळालेलं नाही. त्यामुळे आपण आहे या शेतीला थोडी थोडी सेंद्रिय खतांची जोड देऊन आपल्याला थोडं डायव्हर्ट करायला लागणार आहे. एकदम काय आपण रासायनिकवरून सेंद्रियवर जाऊ शकत नाही. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स करून आपल्याला शेती करावी लागणार आहे. 100% सेंद्रिय शेती केली तर आपल्या शेतकऱ्याला खाया इतपतच आपण उपलब्ध करू शकतोय. आणि बाजारपेठेमध्ये जे रेट चालू आहेत, आज रोजी वांग्याला 40 रुपये रेट आहे. सेंद्रिय वांग केलं तर 10 किलोत 1 किलो वांग चांगलं निघणार आहे, मग ती 400 रुपये किलोनं खाणार का, हा विषय आहे. त्यामुळे 100% सेंद्रिय शेती होऊ शकत नाही. त्यामुळे समतोल राखून आपल्याला शेती करणं महत्वाचं आहे. केमिकल शेती आणि बायोकेमिकल शेतीमध्ये आपण जर बघितलं तर आज कसं माहिती आहे का, ठीक आहे ऑर्गॅनिक शेती चांगल्या हेल्थसाठी चांगल्या, मनुष्याचं आयुष्यमान चांगलं जगेल मान्य आहे. खरं ते करत असताना त्याचा इक्वल रेशो पण मी सांगितलं, इकॉनॉमी रेशो. आम्हाला सुद्धा आज ऑर्गॅनिक शेती आवडते, त्याचं उत्पन्न घेतलेलं कधीही चांगलं प्राऊडफुली आम्ही ते उत्पन्न घेऊ. खरं जसं तुम्हाला सांगितलं की केमिकल शेतीमध्ये त्याचं उत्पन्न वाढते, त्याला जास्त पैसा मिळतोय त्या शेतकऱ्याला. आणि जे ऑर्गॅनिक करतोय त्याचं कीड 50-60% निघतं, म्हणजे किडकी वांगी निघतात, 30-40% चांगली वांगी निघतात. त्याला बाजारभाव जर त्याच कॅल्क्युलेशन बघितला रेटनं तर तो जवळजवळ 70% रिव्हर्स येतोय. मग त्याची शेती कशी परवडायची? तर यासाठी शासनात सुद्धा काय केलं पाहिजे की ज्यावेळेला अतिरिक्त म्हणजे रोगराईचं प्रमाण वाढेल त्यावेळेला त्याला एखादी सबसिडी किंवा काय जर दिलं तर कुठेतरी बाबा ते केमिकलचं प्रमाण कमी करून शेतकरी ऑर्गॅनिककडे वळेल आणि जास्तीत जास्त उत्पन्नामध्ये भर केलं. आज जर आपण बघितलं तर शेतकरी पोरग्याला पोरगी द्यायला कोण तयार आहे का, तर त्याची जी किंमत त्याची शाश्वतच नाही, कुठल्याही मालाला शाश्वत दर नाही आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत चालायचं. आज
आज तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंट सर्व्हर 7वा 8वा इथून मिळतच चालले, तर शेतकऱ्याला काय द्यायला? पण कर्जमाफी, आम्हाला कर्जमाफीची गरज नाही, आम्ही देशाला पोहोचू, तर आम्हाला योग्य भाव द्या आम्हाला, बस, बाकी काय नको आहे. आणि ते शाश्वत कायमस्वरूपी द्या. आज जर साहेब ऊसाचं टन बघितलं तर एकरी म्हणजे एका टनाला गव्हर्नमेंट देते 3 ते 32 रुपये दर डिक्लेअर करते. साहेब आज विचार जर आपण केला तर आज MOP जे 1535 होतं, आज साहेब त्याचा 21 रुपये दर झालाय. म्हणजे जवळजवळ बघितलं तर 600 ते 750 रुपये रेट वाढलेत. 924 जे मार्केटला आज 1900 रुपयाला मिळते त्याची बॅग याचं 1 महिन्यामध्ये 300 रुपये रेट वाढला. जिथं 550 नाही 300 रुपये रेट वाढतोय. ठीक आहे, वाढणे अजून एक आणि 300 वाढते, काय अडचण नाही. कारण आज आमच्या मालाला मात्र जे आमचं माल मार्केटमध्ये बाजारभावात येणार ऊस, त्याला मात्र तुम्ही 3000 तर 6000 एकदम देणार आहे का साहेब? 3000 तर 100-200 रुपये तुम्ही वाढवणार. आज शेतकऱ्याचं 300 रुपये जर वाढवलं, 3500 जर झालं तर इकडे लगेच पेंड्याचं पोतं वाढते, रासायनिक खताचं ढीगभर मारा वाढते, सगळ्याचे रेट वाढतात. तुम्ही लगेच डिझेल वाढते, ट्रॅक्टरला लगेच ट्रॅक्टरचे मजूर वाढते, ऊस तोडायला कामगार आला तर ते त्याचे जादा पैसे मागून घेते. आम्ही मात्र आणि तिथं रिवर्स आहे. बरोबर, काय करायचं आम्ही तुम्ही सांगा. अगदी महत्त्वाचा मुद्दा. यानंतर शाश्वत शेती किंवा मल्टी क्रॉपिंग याचा फायदा आपण कसं करून घ्यायला पाहिजे? कारण एकाच पिकामध्ये जर आपण काम केलं आणि वर्षाअखेर जर योग्य रेट नाही मिळाला तर शेतकरी पुन्हा संकटात येतो. यासाठी मल्टी क्रॉपिंग आपण करू शकतो का, आणि केला तर त्याचा फायदा कसा होईल, या मुद्द्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. मल्टी क्रॉपिंग सर माझी ऊस शेती आहे, शेतकरी एक आहे. ऊस शेतीत एखादं कांदा पीक किंवा कांदा पीक आंतरपीक घेऊ शकतोय. कारण आता मजुरामुळं ते घेणं शक्य नाही, कारण मजुरांचे दर भरपूर वाढल्यात, शेतीकडे दर परवडण्याचा अजिबात खर्च जास्त झाला आहे, लागवडीचे दर वाढले आहेत, त्यामुळे परवडत नाही. एका पिकावर तर अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे मजुरांची पण टंचाई, त्याला काही तर पर्याय निघायला पाहिजे साहेब. अच्छा, त्यांचा मुद्दा आहे मजुरांचा खर्च वाढलेला आहे, त्यांचे पगार जास्त झालेत. मल्टी क्रॉपिंग बद्दल आपण फायद्याची शेती करू शकतो का? मल्टी क्रॉपिंग नाही करू शकतोय. वेगवेगळे म्हणजे मार्केटला सगळ्यांनी एकच पीक घ्यायचं नाही, वेगवेगळं म्हणजे शेतकऱ्यांनी ग्रुप करून वेगवेगळी पिकं, जेणेकरून मार्केटला आपल्याला त्याचा रेट पण चांगला भेटेल. किंवा बाबा एखाद्यानं ऊस लावला तर सगळ्यांनी ऊसच लावायचं नाही, किंवा एखाद्यानं म्हणजे ढोबळ मिरचीची लागवड केली किंवा द्राक्ष लावले तर सगळ्यांनी म्हणजे एक वर्ष कसं होतंय की हळदीला रेट चांगला आला की सगळे शेतकरी फक्त हळदच लावतात. तर असं न करता काही शेतकऱ्यांनी हळद लावावी, काही शेतकऱ्यांनी म्हणजे शुगर केनचं म्हणजे उत्पादन घ्यावं, असं वेगवेगळं उत्पादन घेऊन किंवा वेगवेगळ्या पिकांचं हे करून आपल्याला मल्टी क्रॉप करू शकतो. शेती करत असताना तुमच्या विषयाला सोडून एक अवांतर एक जो मेन अडचण आहे आता शेती करत असताना, तो म्हणजे पाणंद रस्त्याचा. म्हणजे शेती करायची इच्छा असून रस्ते नाहीत आणि शेतीला वाट नाही, म्हणून आता बऱ्यापैकी शेती आता पडीक आहे. म्हणजे माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर जवळपास 6 वर्ष आम्ही कायदेशीर लढा देऊन आम्हाला शेतीला रस्ता म्हणजे मेन रस्त्यापासून 400 मीटर आमचं शेत आत आहे, आणि माझ्या शेतापासून बाहेर पडायला गेलं तर 29 शेतकरी लागतात, 29 खातेदार लागतात. तर 29 शेतकऱ्यांच्या मधून मला जावं लागतं मेन रोडला जायचं असेल. कायदेशीर लढा आम्ही 6 वर्ष लढत असताना त्या माध्यमातून आम्ही म्हणजे तो कायदेशीर लढा जिंकला, परंतु त्याचं इम्प्लिमेंट करायला गेलं तर आपले शेतकरी बांधव आपल्यालाच अडवतात. म्हणजे कायदेशीर आपल्या हातात सर्व काही असताना देखील आपल्याला ते वाट आपल्याला अडवली जाते. शासनाच्या भरपूर चांगल्या योजना आहेत. पाणंद रस्त्याच्यासाठी आत्ताच्या सरकारने म्हणजे इतक्या चांगल्या योजना राबवल्यात, म्हणजे ती जर खरोखर इम्प्लिमेंट झालं तर जी शेती आतमध्ये आहे मेन रस्ता सोडून त्यांचं भरपूर कल्याण होऊ शकते. परंतु इतक्या चांगल्या योजना राबवून देखील आपलेच शेतकरी बांधव आपल्यालाच अडवत आहेत. आता हा सगळ्यात ज्वलंत मुद्दा आहे. म्हणजे तुमच्या इकडं आहे असेल मुद्दा किंवा नसेल, परंतु हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. निश्चितच एकदम वास्तववादी तुम्ही मांडलेला. तर आज या महाविद्यालयामध्ये अनेक प्रश्नावरती आपण तोडगा कसं काढता येईल हे यांच्या प्रतिक्रियातून आपण ऐकलेलं आहे. निश्चितच जेवढ्या समस्या आहेत तितक्या त्याच्यावरती उपाययोजना देखील आपल्याला यांच्या तोंडून ऐकायला मिळालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन बातम्यासह. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. अनिल बन्नेसह सागर निमगरे, सुदर्शन कोळी, सांगली. धन्यवाद.